हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. आज आपण मार्केट थोडक्यात चालतं कसं, कुठे हाय बनवला जातो, कुठला कशाला मायनर हाय म्हणतात, कशाला मेजर हाय म्हणतात, आणि मग त्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये कशा मूव्ह असतात, कसं बाय करायचं असतं, हे याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. समजा मार्केट आता खाली येते म्हणजे धरून चला की हे मार्केट खाली आलं, अशी ही एक मूव्ह झाली. त्यानंतर हा त्यानं लो बनवला आणि हे मार्केट पुन्हा असं वर गेल्यानंतर हा त्यानं हाय तोडलेला नाही आणि हा एक हाय झालाय, हा लो आहे. हा एक लो आहे. ज्या वेळेला हा लो तोडून हे मार्केट ज्या वेळेला हे असं खाली येईल, याच्या खाली, या लोच्या खाली ज्या वेळेला हे असं जाईल, नॉट थोडस नाही, भरपूर जाईल त्यावेळेला, आणि मग पुन्हा हे या ठिकाणी येईल असं. हे बघा, हे म्हणजे त्यानं हा जो लो तोडला आणि खाली गेलं आणि पुन्हा इथे टच केलं, तर काय झालं की हा सपोर्ट त्यानं तोडलेला आहे आणि पुन्हा हे इथनं मार्केट खाली जाऊ शकतं, इथूनच खाली जाऊ शकतं. म्हणजे हे असं पुरा खाली. आता परत परत जर ते मार्केट हा त्यानं लो तोडला ना, हा इथे लो तोडला आणि परत हे इथे आलं, आणि ह्याच्यावरच गेलं नाही आणि पुन्हा हे खाली आलं, असं मार्केट झालं. आता याचाही लो त्यानं तोडला, हे खाली आलं. आणि तुम्ही पाहत असाल बघा, काय होतं माहितीये का, की मार्केटमध्ये या ठिकाणी आल्यानंतर मार्केट असं करायला लागतं. म्हणजे ही एक रेंज बनवत असतं इथे, वर खाली असू शकतो थोडंफार, एक अशी रेंज बनवतं. आता ह्या रेंज मधून ज्या वेळेला मार्केट, आता हे जरा खालची मूव्ह झाली, हे असं खाली आलं, इथे त्यानं काय बनवलं, बेस बनवला याला, बेस बनवला. आणि हा बेस बनवल्यानंतर याच्यातून हे मार्केट वर गेलं, असं असं वर गेलं, पुन्हा ते मार्केट इथं आलं. ते पहिल्याच गोष्टी चालू झाल्या, की त्यानं परत हा हायर हाय बनायला सुरुवात केली. हे एक वर गेलं आणि इथं खाली आलं, या सपोर्टला परत सपोर्ट घेतला आणि हे मार्केट असं वर गेलं. त्यानं हा हाय तोडला. ज्या वेळेला पुन्हा इथं येतं, त्यावेळेला आपल्याला बाय करायचं, इथे बाय करायचं असतं. जेव्हा अशी कॅन्डल इकडे कुठली कॅन्डल तयार होते म्हणून बाय करायचं असतं, तिथनं वर जाईल म्हणून नाही. तिथे इव्हेंट काय होतंय, इव्हेंट म्हणजे काय, कसली कॅन्डल बनते. तर याच्यामध्ये एक 2-3 इव्हेंट आहेत, कॅन्डल आहेत. हा पोर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो, की कसली कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला कुठे बाय करायचं असतं. बाय करायचं असतं सपोर्ट तोडून, पुन्हा तो रेजिस्टन्स होतो, इथे रेजिस्टन्स नाही, इथे सेल करायचं आहे. हे मार्केट खाली येतं म्हणजे इथे सेल करायचं आहे, इथं सेल करायचं आहे. वर जाताना इथे बाय करायचं आहे, पुन्हा इथे बाय करायचं आहे. जर हे असंच वर गेलं, हा सपोर्ट तोडला, सप्लाय डिमांड, सप्लाय आणि डिमांड, हे असं असं मार्केट वर जाणार आहे. आता पाहिलं हे कसं झालंय, थोडक्यात एक असं जर आपण केलं तर एक कप तयार झालं ना, कप, आणि याच्यातून पुढे एक पॅटर्न तयार झालेले आहेत. कप पॅटर्न, कप अँड हँडल पॅटर्न असं लोक म्हणतात, परंतु खरं म्हणजे हेच आहे. याला मार्केट स्ट्रक्चर सुद्धा म्हणलं जातं. लो तोडला की मार्केटने स्ट्रक्चर तोडलंय. जो शेवटचा लो आहे तो तोडला किंवा हाय जो तोडला, तर मार्केट स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. आता हायर आहे ना, हायर लोज, हे तुम्हाला सांगितलं, हे तर तोच आहे ना. हा लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. इथे काय झालंय, काहीच नाही आहे ना, तिथेच करते ना. थोडंफार वर खाली होऊ शकतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला हे वरती जातं आणि हे परत खाली येतं आणि इथून वर जायला लागतं, त्यावेळेला आपल्याला काय म्हणता येतं, की मार्केट ट्रेंड चेंज केलेला आहे. म्हणजे खाली येणारं मार्केट, ट्रेंड रिव्हर्सल, त्यानं इथं बेस बनवला आणि इथून असं पुढे वर जायला सुरुवात झालेली आहे. हा ट्रेंड फाईन करणं सरळ सरळ आहे. मार्केट दिसताना तुम्हाला दिसते की मार्केट खाली चालले, आपल्याला दिसतेच त्या खाली चाललेलं मार्केट, फक्त त्यात हाय कुठे बनवले, लो कुठे बनवले,
हे आपण लक्ष द्यायचं आहे ना. हं? आणि जे आपण मुव्हिंग अवरेजेस लावतो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जे 20चं मुव्हिंग अवरेज असेल डिक्लाइन असेल तर तो लोअर ट्रेंड आहे, आणि ते वर जात असेल अँगलिंग अप, तो अप ट्रेंड आहे. याच्यात विशेष काही नाहीये. इथपर्यंत मला समजलं मार्केट स्ट्रक्चर कसं असतं. मार्केट स्ट्रक्चर बदलल्यानंतर आता याच्यावरूनच आपल्याला समजतंय की मी तुम्हाला सांगितलंय हे झालं त्याने हा हाय तोडला नाही, इथं मार्केट आलं, यानं हा लो तोडला तर आपला ट्रेड इथं होणार आहे आणि एवढा ट्रेड होणार आहे. हा, आता याच्यानंतर याच्यावरती आपण ऍव्हरेज लावून काम करत असतो, आणि ऍव्हरेज आपल्याला ट्रेंड दाखवत असतं, आणि पुन्हा लो कुठे बनवला हाय कुठे बनवला हे पण आपल्याला समजत असतं. आता तुम्हाला एक प्लेन चार्ट मी दाखवतो आणि त्या चार्टमध्ये मला एक मिनिट. आता हे इकडून कुठून मार्केट या बाजूनं खाली आलेलं दिसतंय आणि त्यानं या ठिकाणी काय केलेलं आहे की बघा एक्झॅक्टली कुठली गोष्ट अशी नसते की तंतोतंत ती असेलच. मार्केट इथून खाली आलं इथे आणि त्यानं या ठिकाणी पेन कलर चेंज करतो ना आपण. कुठं आहे इथे हे बघ सर हा बोर्डचं तुमचं चेंज आहे. हा. आता बघा एक थोडक्यात हे मार्केट खाली आलं होतं. हे खाली आलं असं तिकडून हे असं इकडे इकडे वरती गेलं तिकडून असं 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 करून आलेलं आहे आणि या ठिकाणी हे बघा हे खाली आलं खाली आलं असू दे रेड इथपर्यंत आलेलं आहे. इथून त्यानं हे असं बनवलं इथं पुन्हा इथं पुन्हा इथं पुन्हा इथं. ही एक रेंज बनवली ना त्यानं, ही एक रेंज बनवली. आता ही आपली मागाची रेंज होती इथे. ह्या रेंज नंतर हे मार्केट वर गेलं आणि इथं आलं आणि इथं पुन्हा सपोर्ट घेतला, आणि हे मार्केट वर गेलेलं आहे. समजलं का तुम्हाला? कसं समजलं? इथे त्यांनी रेंज बनवली, ह्या रेंज तोडून वर गेलं आणि त्यानंतर खाली आलं आणि या ठिकाणी सपोर्ट बनला, आणि मग हे इथून वर गेलेलं आहे. आणि आता इथेही तेच करायला लागलेलं आहे. काय करायला लागले? वरची रेंज बनवायला लागली. ही रेंज मध्ये आहे ना. आता ज्यावेळेला ही रेंज इथून अशी रेंज आहे, ही रेंज तोडली जाईल, खाली तोडली जाईल किंवा वर तोडली जाईल आणि त्या रेंजला पुन्हा सपोर्ट घेतला जाईल, त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे. घाई गर्दी कुठलीही करायची नाही. अगदी साधं आणि सोपं आहे. पहिला जो मी ड्रॉइंग मध्ये केलं होतं त्याच्यावर लक्ष ठेवा, आणि मग ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ड्रॉइंग हे ड्रॉइंग असतं, मार्केट मार्केट असतं आणि यात 100% कुठली गोष्ट अॅक्युरेट नसते ना.